दादर मधल्या कबूतरखान्याला जो विरोध झालेला होता त्यावेळी जे आंदोलन आज करण्यात आलं त्यावेळेस मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दादरचा कबूतरखाना कायमचा बंद करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली आणि या आंदोलनादरम्यान धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने केली। तसंच मराठी आंदोलकांची धरपकड करणारे पोलीस 6 तारखेला जैनांनी आंदोलन केलं तेव्हा कुठे होते असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। समाजामध्ये कुठेही वाद नकोत, कुठचाही हा वाद धार्मिक किंवा हा समाजामधला वाद नाही, हा न्यायालयीन प्रक्रियेत दिलेला निर्णयाच्या बद्दलचा वाद आहे। हा समाजाच्या आरोग्याचा प्रश्न आहे। जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना बनक, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो। आज आमच्या मराठी मातीचे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय। आम्हाला काही जगण्याचा अधिकारच नाहीये का? आमचा महाराष्ट्र आहे, शिवरायांचा महाराष्ट्र आहे, म्हणून आमची मागणी आहे की उच्च न्यायालयाचा आदेश पाळावा। कबुतरांचं तुम्हाला एवढं आवड आहे ना, तो तुमचं मंदिर ओपन आहे ना, तिकडे तुम्ही धान्याची रास घाला ना, आमचं तसं म्हणणं नाहीये। पोलिसांनी या निवेदनानुसार कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। जर हे कारवाई नाही केली तर आमचं पुढचं पाऊल काय असेल हे तुम्हाला आम्ही सामाजिक माध्यमातून याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढावा लागेल। आज फक्त निवेदनाचा दिवस आहे, आम्ही याच्यापेक्षा मोठा मोर्चा काढू आणि मीरा रोड मोर्चा निघाला होता त्यापेक्षा अधिक संख्येने आम्ही एकत्र येऊ। दरम्यान पोलिसांनी मराठी एकीकरण समितीचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप गोवर्धन देशमुख यांनी केलाय। पोलिसांनी मराठी माणसाचं रक्त काढलं, मला मारहाण केली असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला। मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निलंबन करावं अशी मागणी त्यांनी केली आहे। 6 तारखेला जैन समाजाच्या आंदोलनावेळी पोलीस कुठे होते असा सवाल देखील त्यांनी विचारला। रक्त पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी, या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? या पोलिसांनी मला मारहाण केली आहे, अक्षरशः हात माझा पिरगळून टाकलाय। आज याला जबाबदार कोण आहे? 6 तारखेला हे कुठे होते? 6 तारखेला हे कुठे होते असा प्रश्न आहे। हे रक्त का साठी जातंय याचा आम्हाला अभिमान आहे। तर आज मराठी एकीकरण समिती दादर परिसरात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। 6 ऑगस्टला जैन समाजाचं आंदोलन झालं त्यावेळी काही कारवाई केली नाही, मात्र आमचं आंदोलन का दडपताय असा सवाल यावेळी मराठी एकीकरण समितीने विचारला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।